या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पोषण अभियानांतर्गत सुपोषित ग्रामपंचायत अभियानासाठी राधानगरी तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीचं नामांकन झालं आहे. अभियानमध्ये यशस्वी होण्याकरता एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राधानगरीमधील बाल विकास प्रकल्प अधिकारी संतोष वरपे आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका US कुडाळकर यांच्या मार्फत सर्व पात्र ग्रामपंचायतींना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. 4 जून रोजी ग्रामपंचायत धामोड, म्हासुर्ली, कोनोली इथं भेट देण्यात आली. अंगणवाडीसाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत जोडणी इत्यादी भौतिक सुविधा उपलब्ध असल्याबाबत अंगणवाडी आणि परिसर स्वच्छ नीटनेटका ठेवण्याबाबत अंगणवाडीमध्ये सर्व नोंदी अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अंगणवाडीसाठी आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता करण्याबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या उपस्थितीत सूचना देण्यात आल्या. अभियानांतर्गत गरोदर, स्तनदा माता, 6 महिने ते 6 वर्ष वयाच्या बालकांना आहार देणे, मुलांचे अचूक वजन, उंची घेणे, अंगणवाडीतील पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, विद्युत जोडणी, आहारातील विविधता अशा भौतिक सुविधांकरिता गुणांकन देण्यात आलेलं आहे. यावर आधारित जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीची अंतिम निवड करण्यात येणार आहे.